कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना जी कर्जमाफी करण्यात आलेली आहे किंवा जी जाहीर झालेली आहे ती कर्जमाफी फसवी असल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे आणि त्या ज्या सरकारने जाचाजाती लादलेल्या आहेत त्या विरोधात आज काँग्रेस पक्षाकडून तहसील कार्यालयावर एक निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। काँग्रेस पक्षाकडून शेतकरी हक्कासाठी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी। धामणगाव रेल्वे काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तहसील कार्यालयावर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ज्या जाचक अटी लादल्या आहेत त्या रद्द कराव्या या मागणीसाठी काँग्रेस पक्षाकडून धरणे आंदोलन करण्यात आले। या संदर्भात शेतकऱ्याच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। सध्या जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी प्रक्रियेत बँकाकडून सेटलमेंट योजनेअंतर्गत हमीपत्र व विविध फॉर्म भरून घेतल्या जात आहे। या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या सिबिल नोंदीवर आणि अन्य बाबीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे। अशा गोंडस नावाखाली एक OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट योजना या सरकारने चालू केली आहे। सर्व शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे की त्यांची कर्जमाफी केल्या जात आहे। 2 लाखाच्या वरवाल्या शेतकऱ्यांसाठी काही अटी आहे, 2 लाखाची कमी असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या अटी आहे। मात्र ही संपूर्णपणे कर्जमाफी नसून एका प्रकारची वन टाइम सेटलमेंट बँकांसोबत केल्या जात आहे। सर्व बँका शेतकऱ्यांकडनं हमीपत्र भरून घेत आहे की आम्ही या OTS स्कीमसाठी तयार आहोत। मुळात असं हमीपत्र भरून दिल्यावर आणि OTS स्कीम मधनं कर्जमाफी करून घेतल्यावर त्या शेतकऱ्याचा सिबिल स्कोअर जो आहे हा खराब होणार आहे। एकदा सिबिल स्कोअर खराब झाला तर उद्या त्या शेतकऱ्याला त्याच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यायचं असलं किंवा शेतीमध्ये कुठली इन्व्हेस्टमेंट करायची असली, ट्रॅक्टरसाठी कर्ज घ्यायचं असलं, कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असलं तर त्याला अडचण येणार आहे, त्याला ते कर्ज घेता येणार नाहीये। मात्र या आधी ज्या कर्जमाफ्या झाल्या त्यावेळी ना कुठल्या शेतकऱ्यांना कधी आधार लिंक करावं लागलं, ना लाईनीत उभं राहावं लागलं, ना OTSचं हमीपत्र भरावं लागलं। अशा परिस्थितीत आमच्या काँग्रेस पक्षाचं हे प्रमुखपणे म्हणणं आहे की ही खोटी कर्जमाफी आहे। सरकारने या ज्या OTSच्या अटी याच्यामध्ये टाकल्या आहे त्या मागे घ्यावा, संपूर्णपणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि जे शेतकरी मागच्या अनेक वर्षापासून नियमित कर्ज भरत आले आहे त्यांना तातडीने 2 लाखाचे अनुदान देण्यात यावे। महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांना हे अनुदान सुरुवात देण्यात आली होती। पहिल्या यादीतल्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं, नंतर ते सगळं गुवाहाटीचं प्रकरण झालं, सरकार पडलं आणि त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना भाजपच्या सरकारने कुठलंही रेग्युलर कर्जदारांना ते अनुदान दिलं नाही। आमची मागणी आहे की प्रामुख्याने आता जे लोक रेग्युलर कर्ज भरत आहेत त्यांना पण या धर्तीवर अनुदान देण्यात यावं आणि जसं सांगितलं OTSची अट जी आहे ही रद्द करण्यात यावी। मागण्या पूर्ण न झाल्यास तुमचा आंदोलनाचा पुढचा टप्पा काय? आम्ही या मागण्या आज चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तिन्ही ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं आहे। जर का या मागण्या पूर्ण होणार नसतील आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी अशाच येत राहिल्या तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन अमरावती कलेक्टरवर करू। होळकर यांच्या एक नावाने महाराष्ट्र सरकारने ते कर्जमाफी सरकारने दिलेली आहे। त्यामध्ये 2 लाखापर्यंतची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्री यांनी अधिवेशनामध्ये दिलं। परंतु नंतर ज्या अटी शर्ती आता लोकांमध्ये दिसत आहे की OTS ज्या राष्ट्रीयकृत बँका आहे त्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, SBI अशा विविध प्रकारच्या राष्ट्रीयकृत बँका आहे। त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांच्या कर्जामध्ये OTS करण्यात येत आहे। म्हणजे जर 2019-20चं जर कर्ज असेल तर 45% रक्कम ही शासन भरण आणि उर्वरित रक्कम ही 65% रक्कम ही बँक भरण। त्यामुळे त्यामध्ये असं दिसते की जे प्रमाणपत्र भरून घेतलं जात आहे बँकेमार्फत शेतकऱ्यांचे हमीपत्र की त्याच्यामध्ये जर तुम्ही कर्जमाफीशी संलग्नित असाल आणि कर्जमाफी तुम्ही बसले असाल तर बँका अटी शर्तीला अधीन राहून एक फॉर्म भरून घेत आहे आणि महाराष्ट्र बँकेने असे फॉर्म भरणं सुरू केलेले आहे। त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची जे ज्याचं शेतकऱ्यांचं सिबिल हे खराब होईल आणि यामुळे शेतकऱ्यांना जो पुढील त्यांच्या मुलांचा शैक्षणिक शिक्षणासाठी जर एखादं कर्ज काढायचं राहिलं किंवा घरासाठी कर्ज काढायचं राहिलं तर त्यांना कर्ज मिळण्यासाठी त्रास होईल।
या जर शासनाला जर 100% कर्जमाफी करायची होती आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी करायची होती, तर शासनाने हा जो बँकेशी करार केला आणि एक तो ठराव झालेला आहे शासनासोबत, की ठरावामध्ये सरळ सरळ 19-20, 21-22, 22-23, 23-24, 24-25 पर्यंतच्या गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहे आणि त्याचे पर्सेंटेज ठरवून दिलेलं आहे बँकेने आणि शासनाने किती पैसे भरायचे हे सर्व त्याच्यामध्ये असताना असं शासनानं शेतकऱ्याची 100% फसवणूक केलेली आहे. आणि या भागाचे आमदार प्रताप अडसळ यांनी अधिवेशनामध्ये जर हा विषय मांडला असता आणि शासनाच्या चूक लक्षात आणून दिली असती लोकप्रतिनिधी म्हणून, तर हा विषय आज आला नसता. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने, तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने, धामणगाव रेल्वेच्या वतीने आम्ही सुद्धा उपाययोजना राबवल्या जाऊन राहिल्या. पहिली तर यादी संदर्भातला संभ्रम जो आहे त्या बाबतीत तुमचं काय? तसेच आत्ताच यादी संदर्भाचा संदर्भ असा आहे की पहिली यादी आत्ता झालेली आहे आणि शासनाकडून 11 ऑगस्ट पर्यंत दुसरी यादी येणार होती, परंतु दुसरी यादी सुद्धा अजून आली नाही. आणि तसेच 50,000पर्यंत जे प्रोत्साहन अनुदान शासन देणार होतं ते सुद्धा अजून त्या बाबतीत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी वारंवार रेग्युलर कर्ज भरलेलं आहे आणि त्याचं व्याज बँकेकडे देत आहे, त्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर का अन्याय होत आहे, त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान हे शासनाने दिलं पाहिजे आणि तात्काळ एक रकमी यादी, एक संघ यादी यायला पाहिजे. कारण काही शेतकऱ्यांची यादी काही येत आहे, काही नंतर यादी येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे जे कर्जमाफीचे प्रलंबित याद्या आहे त्या सुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँकेपर्यंत पोहोचल्या पाहिजे नाही आणि शेतकऱ्यांचा वर होणारा अन्याय थांबला नाही तर आम्ही या भागाचे आमदार प्रताप अडसळ यांच्या कार्यालयावर किंवा घरावर या विषया संदर्भात आम्ही मागणी रेटून धरू आणि जर यामध्ये मार्ग निघाला नाही तर आमदाराच्या घरावर सुद्धा मोर्चा काढू. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्याच्या सन्मान में कांग्रेस पक्ष मैदान में, शेतकऱ्याच्या सन्मान में कांग्रेस पक्ष मैदान में संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे.